प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव, आनंदी ठेव, सुखी समाधानी ठेव आणि विशेष म्हणजे मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर आज मी तुमच्यासोबत हॉलची अगदी खोलवर स्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. तर जे भिंतीला वॉलपेपर लावायचे असतात किंवा जे शीट्स आहेत ते लावलेले आहेत, ते लावताना काय प्रॉब्लेम्स येतात किंवा खरेदी करण्यापूर्वी एकदा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर बाकी आता जसं मी सांगितलं किचनची स्वच्छता तर झालेली आहे. एक एक करून अजून थोडीफार बाकी आहे. तर मध्ये मध्ये बेडरूमची करते. तर आज म्हटलं हॉलची स्वच्छता करूया. आता सकाळी थोडा वेळ होता मला, नाश्ता वगैरे पटपट आवरलेला आहे, बाकी स्वयंपाक झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हे असे काहीतरी व्हिडिओ करताना ना शूट करायला कोणतरी लागतं आणि एरवी आमच्याकडे कोण अवेलेबल नसतं. मग ट्रायपॉडला लागलं तर सगळ्या अँगलने ते शूट करता येत नाही. आज दीदी होती, मग दीदीला म्हटले की तू शूट कर, मी व्हिडिओ बनवते. मग त्यामुळे ते एक बरं पडलं. तर सगळ्यात आधी जे दिवाण आहे त्याच्यावरचं बेडशीट वगैरे काढून घेतलेली आहे, कारण पाय वगैरे ठेवल्यानंतर ती खराब होणार. ती धुवायचीच आहे पण तरी आधी काढून घेतली. हे सगळे पडदे आधी काढून घेते. तर आधेमध्ये सतत हे बदलत असते. आणि घरात ना म्हणजे सीझन वाईज किंवा काही काय म्हणतात त्याला, सणासुदीला काही स्पेशल असेल तर घरामध्ये आपापल्या परीने आपण सजावट केली पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये त्या पद्धतीने म्हणजे घरामध्ये त्या कलरचे बेडशीट्स, पडदे वगैरे. तर आता बऱ्याच जणांचं असं असेल की एवढे काय सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते, म्हणून मी सांगताना सांगितलं जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये देखील आपण आपलं घर छान सजवू शकतो. तर जे इतरांकडे आहे ते सगळं आपल्याकडे असायला पाहिजे असं काहीच नाही, पण आहे त्यामध्ये तरी आपण घर स्वच्छ ठेवू शकतो. तर हे बघा, हे गेल्या वर्षी देखील मी पडदे दाखवले होते तुम्हाला. मस्त आहेत, कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, फ्रेश वाटतं खूप. तर त्या खिडकीमधून आणि दरवाजामधून ना खूप असं प्रकाश आत येतो, त्यामुळे थोडं फुसकट फुसकट दिसेल तुम्हाला किंवा स्पष्ट दिसणार नाही. तर आधी हे सगळे पडदे व्यवस्थित अरेंज करून घेते. तर पडदे लावताना ना दाखवते त्या पद्धतीने अशा आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचे. बऱ्याच लोकांना ह्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत. पडद्याचं कडेचं टोक कधीच वर घ्यायचं नाही, ते आतल्या बाजूने फोल्ड करायचं. त्यामुळे छान असे पडदे व्यवस्थित दिसतात ते. तर ज्या पद्धतीने दाखवले ना, हे बघा, त्या पद्धतीने असे पडदे आधी सगळे अरेंज करून घेते. आणि मग ही जी स्टीलची पाईप आहे ही, तर स्टेनलेस स्टीलची पाईप खरंच बरी पडते. बऱ्याच लोकांकडे मेटलची वगैरे असते, तर आता खूप प्रमाण कमी आले. पण मेटलची ही जी पाईप आहे ना ती पटकन वाकते, ते वेट कॅरी करत नाही. आता इकडे ही भिंत मोठी आहे, तर मी फक्त पडद्याला न लावता पूर्ण त्या भिंतीलाच ते पडदे म्हणजे लावलेले आहेत. त्यामुळे लुक छान येतो. तर कधीही लक्षात घ्यायचं, तर हाईटला जितक्या वर पडदे लावणार ना तितकं बरं. त्यावेळेस अशा पद्धतीने हे केलेलं आणि त्याच मापाचे पडदे घेतलेले, त्यामुळे काही मी ते बदललेलं नाही आहे. पण अजून थोडा वर अंतरावर जरी पडदे लावले ना तरी दिसायला छान दिसतं. तर हे बघा, फक्त पडदे लावल्यानंतरच किती फरक पडला आहे ते. तर अगदी छान आकर्षक असं दिसतंय. तर मी महिना दीड महिन्यातनं हे पडदे वगैरे बदलते, कारण अगदी आठवड्याला काही ते शक्य होत नाही. बेडशीट बदलते, कारण बेडशीटचा वापर वगैरे असतो, मग ती खराब होते. तर आता काय सुट्टीत एवढी कोण मुलं वगैरे घरात नाही आहेत, त्यामुळे काय ते घाण होत नाही. आणि हे पडदे माझे इतक्या आवडीचे आहेत, तर त्यातल्या त्यात साधारणतः असं कलर कॉम्बिनेशन बेडशीटला वगैरे मॅचिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही सिंगल बेडशीट आहे. तर आपलं घर छोटं असो मोठं असो ते स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे. तर सजावटीच्या सगळ्याच वस्तू इतरांकडे आहेत त्या आपल्याकडे असायला पाहिजे असं काहीच नाही. आपण आहे त्यामध्ये देखील घर स्वच्छ ठेवू शकतो, छान सजवू शकतो. तर आता हा हॉलचा एरिया मोठा आहे, त्यामुळे मी कर्टन्स असे लावलेत, ते दिसायला बरे दिसतात. तर हे बघा, बेडशीट छान व्यवस्थित कवर करून घेतलेली आहे. आता कुशन जे कवर आहेत ते देखील बदलून घेते.
तर हे जे आता मी बदलते ना ते पण कुशन कवर इतके आवडतात मला. तर हे पडदे आणि कुशन कवर मी स्टार बाजारमधून आणले होते. तर गेल्या वर्षी समर सेल होता, त्यामध्ये छान ऑफरमध्ये भेटले होते. तर आता जे पडदे लावलेत ना ते आणि जी बेडशीट दिवाणवर घातले त्याला हे मॅचिंग होत आहेत म्हणून असे छान शायनिंगमध्ये असे ब्लू आणि येल्लोवाले कुशन कवर मी घालते. तर हे मला खूप आवडतात. तर प्रत्येकाचं घर, प्रत्येकाच्या घराची स्टोरी आणि सगळंच वेगवेगळं असतं. फक्त आपण एकमेकांचे व्हिडिओ बघून काही टिप्स शिकत असतो, काही गोष्टी शिकायला, अनुभवायला भेटतात. तर किचन क्लिनिंगचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले, त्यातनं काही शिकता आलं का, नक्की कमेंट करा. तर सगळ्यात टफ जे काम आहे ना ते बेडरूम क्लिनिंग म्हणण्यापेक्षा ते कपडे ऑर्गनाईज करायचे, नीटनेटके ठेवायचे ना, कारण एवढा कपड्यांचा पसारा असतो ते शॉर्टिंग करता करताच डोकं दुखायला लागतं. आणि बऱ्याच वेळेस म्हणजे मी जसं सांगितलं की माझे सगळे क्लिनिंगची जी कामं असतात ती रात्री उशिरा असतात आणि बेडरूममध्ये पुरेसा तसा प्रकाश म्हणजे दिसत नाही ते व्यवस्थित. तर हे बघा, तर त्या भिंतींचा कलर आणि त्या पडद्यांचं थोडं कॉम्बिनेशन छान वाटतंय. तर बघूया, कपडे देखील कमी जरी जागा असू दे किंवा सुटसुटीत कसे ठेवायचे, कसे अरेंज करायचे हे देखील नक्की शेअर करेन. तर लोड कवर मला भेटले नव्हते तेव्हा, त्यामुळे मी ते दाखवलेच नाही तुम्हाला. तर पुन्हा ते क्लिप ॲड करेन हवं तर, कारण जे याचे मॅचिंग होते लोड कवर ते मला भेटतच नव्हते. म्हटले जाऊ दे, जे आहे ते आपण पटपट आवरून घेऊयात, कारण आज थोडा वेळ होता. तर जो वेळ मला भेटतो ना त्यामध्ये शक्यतो हाच प्रयत्न असतो की घर अगदी अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित असायला पाहिजे. रोज एक एक कवर करते. तर हे बघा, हे राहिलेलं लावायचं. तर आधी छान भिंत पुसून घेतली आणि याला असं चिकट असतं पाठीमागं आणि हे पुढ्याचं स्पंज असतं. इथे जवळ जर गेलं तरी चालते की होय कसं म्हणतात तिथूनच एवढं मध्ये गेला लावताना सांगू शकते ना त्यांना नको. तर हे बघा, हे असं चिकट असतं आणि हे स्पंज कसं असतो ना सेम स्पंज टाईपच आहे ते. तर लावताना आणखी एक म्हणजे आम्हाला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. तर त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर बघा थोडं थोडं गॅप दिसतोय, ते तिकडे दाखवतो. त्या साईडला तुम्हाला गॅप दिसतोय कारण आम्ही लावताना ते ॲक्च्युली व्यवस्थितच लावलेलं, पण झालं असं ना की लावताना असं थोडंफार असं ताणून लावलेलं. तर हे काय होतं ना, ते असं ताणलं जातं पण तितक्याच नंतर ते जवळ येतं. त्यामुळे कसं आहे ना, लावताना जे आहे ॲज इट इज नॅचरल असं लावायचं, अशी जरा पण ताणाताण करायची नाही. त्यावेळेस आम्हाला एवढं लक्षात आलं नाही. तर या साईडला जे लावले ना ते तसं लावलेलं व्यवस्थित. मग नंतर आम्हाला असं वाटलं की त्या साईडला थोडीशी गॅप होती, मग शिशीने असं खेचून बघितलं तर ते खेचलं गेलं, त्यामुळे मग तसं करून लावलं. मग पुन्हा व्हायचं त्याच ठिकाणी ते आलेलं आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला नवीन माहिती नसतात, हे जर लावायचं आहे तर ॲक्च्युली हे काय परवडत नाही. तसं बघायला गेलं तर 180 ते 210 रुपयाला एक शीट पडते आणि जर कॉम्बो वगैरे घेतला तर जास्तीत जास्त 170 ते 160 रुपयाला एक शीट पडते. तर 1 2 3 4 5 या 10 शीटला बघा जवळपास 2000. म्हणजे पूर्ण भिंत करायला गेले तर 3500 रुपये ते लागतात एवढे. आणि लावायला मेहनतही लागते. त्यापेक्षा काहीतरी वेगळं वॉल आर्ट वगैरे केलं तरीही चालतं. ज्यांच्या घरी भिंत छोटी वगैरे आहे ना ते लोक ट्राय करू शकतात. तर लावताना अजिबात काय म्हणतात त्याला ताणाताण करायची नाही. तर शक्यतो हे 2 जणांनीच लावायचं, एकट्यानं होत नाही शक्य. आता मी बघा ट्राय करते, नाहीतर मग दीदीची मदत घेईन मी. तर हे अंतर जवळचं आहे त्यामुळे मला ते एकटीने शक्य झालं. जर उंचावर लावायचं असेल ना तर एक दुसऱ्याची कोणाची तरी मदत घ्यावीच लागते. कारण कसं आहे आणि हे स्टिकर आहे, स्टिकिंग आहे, ॲडेसिव्ह वॉलपेपर आहेत हे. त्यामुळे कसं आहे ना की लावताना सगळं स्टिकर आधी काढायचं नाही, कारण एकदा जर ते चिकटलं तर पुन्हा ते काढणं खूप कठीण होतं. ही जी शीट आहे किंवा फोम शीट आहे ही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बघा, मी अगदी काळजीपूर्वक लावते. तर हे व्यवस्थित आधी लावून घ्यायचं.
तर भिंती आहेत ना, तर त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या भिंती वाकड्या तिकड्या आहेत, मापामध्ये आधी नाही आहे हे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर लावता लावता हे थोडं माझ्याकडनं खेचलं गेलं होतं, त्यामुळे पटकन मी ते काढलं आणि आता पुन्हा माप ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तर या शीट ना खूप उशिरा आलेल्या. मी ज्या आधी जे शीटचा कॉम्बो मागवलेला ना, त्यामध्ये आणि यामध्ये थोडा कलर डिफरन्स आहे, पॅटर्न डिफरन्स आहे. पण आता ही एकच बाजू कशी रिकामी सोडणार ना, म्हणून मी हे आता लावलं. बरेच दिवस मी हे लावलंच नव्हतं. एक कोपरा तुम्हाला रिकामी दिसत होता, पण म्हटलं चला त्यातला त्यात तरी अगदी निरखून पारखून पाहिलं तर लक्षात येतं. एवढं काय लांबून ते लक्षात येत नाही. त्यामुळे बरेच दिवस ठेवलेला हा एकच शीट होती ही ठेवलेली, ते आता लावून घेते. तर या आणि ही आणि त्याच्या बाजूची हे दोनचं सेट मागवला होता. पण तो येताना हे बघा थोडा कलर त्याचा कसा आहे ना, एकदम ब्राईट आहे, म्हणजे असा एकदम पांढरा शुभ्र आहे. आणि बाकी जे लावलेले आहेत ना, थोडे असे त्याच्या मानाने कलर थोडा वेगळा आहे. तर हे दाखवते त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित मापात लावायचं. कारण मी जसं सांगितलं, हे स्पंजी असल्यामुळे ते असं थोडं ताणलं जातं, पण नंतर पुन्हा ते आपल्या जागेवर परत असं येतं. इलास्टिक कसं आपण ताणवतो आणि त्याच्यानंतर ते पुन्हा जवळ येतं, सेम तसंच आहे हे. त्यामुळे खूप ताणाताण करायची नाही, अगदी हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आणि लावण्यापूर्वी ना भिंत व्यवस्थित पुसून घ्यायची. जर धूळ वगैरे असेल तर ते व्यवस्थित चिकटत नाही, नंतर पुन्हा निघतं. तर हा कॉर्नर अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेला आहे. आणि हे बघा, याच्यावर थोडी धूळ बसली होती. हे अगदी असं कोरड्या कपड्याने पुसून घेतलं ना तरी स्वच्छ होतं. फक्त याला कुठली टोकदार वस्तू वगैरे लावायची नाही, मुलांपासून जरा लांबच ठेवायचं, नाहीतर ते असं फाटतं मग. तर हे अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर बऱ्याच दिवसाचा हा कोपरा भरून निघाला. तर जसं मी सांगितलं, ज्यांच्याकडे छोटी भिंत असेल किंवा थोडाच पॅचवर्क असा करायचा असेल ना तर हे ठीक आहे. पण असं हे करायचं म्हटलं ना अजिबात परवडत नाही. त्यापेक्षा तेवढाच 1 लिटरचा कलर वगैरे आणला, काहीतरी वॉल आर्ट किंवा असं करू शकतो आपण. कारण याला लावायला मेहनतही लागते, खर्चही आहे आणि फाटेल किंवा काहीतरी हे होईल हा प्रश्न असतो, हे पण टेन्शन असतं. तर या साईडला जे कर्टन्स म्हणजे पडदे लावलेत ना, सेम तेच इकडे लावून घेणार आहे. कारण इकडे वेगळे तिकडे वेगळं ते वेगळं दिसतं असं. तर घर सजवण्याची आवड प्रत्येकालाच असते. तर मला तरी असं खूप इच्छा असते आणि मला लहानपणापासून आवड आहे घर सजवायची, घरात वेगवेगळ्या असं काहीतरी सजावटीचं सामान वगैरे आणायचं. तर त्या कॉर्नरला तुम्ही बघू शकताय, ती फुलदाणी आहे आणि छान त्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल सगळे पानं वगैरे आहेत. त्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता ते 3चं असं सेट आहे. तर खूप आवडतं मला, पण माझं जे प्रोफेशन आहे त्यानुसार मला तितका वेळ भेटत नाही. तरी त्यातनं जो वेळ भेटतो त्यातनं मी घर सजवण्याचा, ते नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करते. तर बऱ्याच वेळेस बरेच व्हिडिओ करायची खूप इच्छा असते, पण व्हिडिओ शूट करायला कोणच नसतं. आणि ते ट्रायपॉड म्हणजे सतत ते सेट करायचं, चेंज करायचं अँगल, हे एकट्याने होत नाही. पण यापूर्वीचे तुम्ही बरेच माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. तर आज आपलं दीदी होती सोबतीला, त्यामुळे म्हटलं तिला सांगूयात. तर इथे विंडोला एक मी कर्टन आहे, तो एक छोटा आहे म्हणजे विंडोचा, आणि एक मोठा डोअरचाच आहे. तर ॲक्च्युली काय झालं ना की या साईडला मोठा लावायचा होता कर्टन, पण चुकून मी तो त्या साईडला लावलेला आहे. पण असो, कारण इकडची बाजू जी आहे ना ओपन आहे, पण कोचमुळे जे कर्टन्स आहेत म्हणजे पडदे आहेत ते मागच्या साईडलाच राहतात, त्यामुळे केवढा प्रॉब्लेम नाही. नंतर वाटलं तर मग चेंज करेन. तर हे कोच पण कसे ना कस्टमाइज करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते सेपरेट करता येतात. इकडची चेअर तिकडे वगैरे लावता येते. तर आम्ही आमच्या सोयीनुसार वगैरे ना ते ॲडजस्ट करत असतो, शफल करत असतो, बदलत असतो. तर अशा पद्धतीने बघा, आज पडदे वगैरे बदलून झाले, स्वच्छता झालेली आहे. तर हे जे तुम्हाला आर्टिफिशियल त्या साईडचं कोपऱ्यातलं ते स्टँड दिसते ते प्लांटर वगैरे, तर ते कुठून घेतलं, किती रुपयाला घेतलं, हे नक्की मी शेअर करेन. आशा आहे आजचं तुम्हाला जे काही हॉल सजावटीचं किंवा स्वच्छतेचा व्हिडिओ आवडला असेल. स्वच्छता म्हणण्यापेक्षा सजावटच केलेली आहे. तर याला ब्रिक वॉलपेपर म्हणतात, म्हणजे जे असं विटांचं असं
स्ट्रक्चर असतं ना तसं आहे. तर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, नक्की मी देईन तुमच्यासोबत, ती शेअर करेन. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, म्हणजे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा. तर यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला हवी असेल, काहीही विचारायचं असेल, नक्की मला कमेंट करू शकता. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय.